स्थूल रास आहे ही त्याचं चिन्हच तराजू, म्हणजे ही बॅलन्सच रास असते. म्हणजे ती फार इमोशनलकडे जात नाही, फार प्रॅक्टिकलकडे जात नाही, आणि जिथे पाहिजे तिथे आपलं काय, आपल्याला काय. आता स्थूल रास काय, तराजू काय दाखवतो, बाजारात उतरणारी रास. बाजारात काय चालतं, हो, देणं घेणं चालतं, व्यवहार चालतो, बोलणं चालतं, कम्युनिकेशन चालतं. ह्या गोष्टी तिथे मिळतात आपल्याला. आणि ह्या लोक कधीही बघा, हे काम करण्यात दंग असतात, खूप चांगली लोक असतात, साधू संतांचा आदर करणारी असतात, दिसायला खूप छान असतात, गोड असतात, गोड बोलणारी असतात. म्हणजे तुम्हाला सांगते, कुठेही काय झाले तर सामंजस्याने ते मिटवणारे असतात. कधीही त्याच्यामध्ये ते भांडणाचं टोक कधी गाठत नाही, पण त्याच्यातनं स्वतःला काय पाहिजे ते मात्र निश्चित मिळवण्याची अक्कल असते. म्हणजे एखादी गोष्ट विकली तर ती घेण्याची अक्कल त्यांना असते, की त्याच्यातनं मला काय पाहिजे तर ते मी, मग दोघांचं सामंजस्य करून देता देता मला काय मिळतं हे ते बघणार. कारण कुठली रास आहे, बाजारातली रास आहे, तराजू आहे, त्याने धरलेलं आहे. तराजू कशासाठी असतो, जरी बॅलन्स असला तरी तो देणं घेणं हे दाखवतो ना, एक जास्त एक कमी असं नाही दाखवत. पैसे घेतल्या बदल्यात तुम्हाला काहीतरी देणार, देण्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी मिळवल्याशिवाय ते राहत नाही. सामोपचाराने सगळ्या घटना ते करून असतात, स्वभावाने अतिशय चांगले असतात, प्रेमळ असतात, दिसायलाही छान असतात. शुक्राची रास आहे, परत इथे यांना कला आवडते, काव्य आवडतं, लेखन आवडतं, ह्या गोष्टी ते त्यांच्याकडे बिल्ट असतात. आणि शुक्र आणि बुध यांचं कॉम्बिनेशन म्हणजे स्थूल रास आहे. कारण व्यवहार आणि कला यांचा समन्वय साधण्यासाठी जे जे म्हणून करता येईल ते ते त्या व्यक्ती करत असतात. सगळ्या गोष्टी त्यांना शिक्षण, बौद्धिक, म्हणजे बुध आणि शुक्र कलेचं शिक्षण असतं, शिवाय व्यवहारामधनं तुम्हाला काय मिळवायचं त्याच्यासाठीही शिक्षण असतं. म्हणजे व्यवहारात, बाजारात उभं राहण्यासाठी मला काय करावं लागेल तर ते शिक्षण ते जास्त. म्हणजे बघा, जर एखाद्याला व्यापार करायचा तर तो काय शिकणार आहे, तर त्या व्यापारासंबंधित शिक्षण तो घेणार. बरं, दुसरी गोष्ट न्यायालयीन रास आहे, वकील, न्यायाधीश, न्याय देणं घेणं हे पण त्याच्याकडे. जसं व्यापारी आहे, कला आहे, 64 कला, म्हणजे ती ह्या स्थूल राशीच्या लोक जशी कलेमध्ये आहे, बोलण्यामध्ये आहेत, सिनेमासृष्टीत आहेत, नाटकात आहेत, बातमीदार आहेत, नंतर बोलण्यासंबंधी, लेखनासंबंधी जे जे व्यवहार आहेत, इव्हन बँकांमध्ये आहे, तिथे व्यवहारच आहे ना, देणं आणि घेणं, अकाउंट्स आहे तिथे.